हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेट कमांड, मिरर कमांड आणि स्केल कमांड याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं, राईट. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक एक्झरसाइज बघणार आहे, 3-4 एक्झरसाइज बघणार आहे जे आत्तापर्यंत आपण कमांड्स पाहिल्यात आणि मॉडिफाय पॅनलमधला 1-2 एक्स्ट्रा कमांड पण आपण त्याच एक्झरसाइजमध्ये आपण एक्झिक्यूट करून पाहणार आहेत. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आता ड्रॉइंगमध्ये तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ही डायग्राम क्रिएट करणार आहेत. याच्यामध्ये आपल्याला टॅन रेडियस, त्यानंतर आर्क कमांड, त्यानंतर अँगल, लाईन कशा अँगलवरती जनरेट करायच्यात, तर याच्याबद्दल पूर्ण डिस्कस करणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये. ओके, तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे एक सेंटर दिलेला आहे. ओके, आता इथं सेंटरला 2 सर्कल आहेत, रेडियस 10 आणि रेडियस 20 चे असे 2 सर्कल ड्रॉ करायचे आहेत. सो गो टू द सर्कल कमांड. रँडमली पॉईंट इथे मी आता क्लिक करतोय, किंवा तुम्ही त्याला डायमेन्शन पण देऊ शकता. 120, मी 80 दिला समजा असा. तिथे आपण 10 रेडियसचा एक सर्कल ड्रॉ करतोय. देन स्पेस बार यूज करून आपण एक 20 रेडियसचं सर्कल ड्रॉ करतोय. आता 20 रेडियसचा कुठला, तर हा. आता हा सर्कल दिसतोय का, तर नाहीये दिसत, पण तरीही आपण इथे सर्कल ड्रॉ करतोय. जो अनवॉन्टेड पोर्शन आहे तो आपल्याला ट्रिम करायचा आहे, राईट. देन आता इथे आपल्याला या जे लाईन दिसत आहेत डॅशवाल्या, झूम केलात तर इथे तुम्हाला ह्या जे डॅश लाईन दिसत आहेत दीज, तर या लाईन क्रिएट करायच्यात. आणि या लाईनमध्ये डिस्टन्स दिलेलं आहे 90. काय दिलेलं आहे, 90 डायमेन्शन दिलेलं आहे, म्हणजे अँगल दिलेला आहे. आणि इकडनं 45 दिलेला आहे, म्हणजे सेंटरपासून तो 45 असणार आहे, कारण हा टोटल 90 असतो आणि हा 45, म्हणजे इकडे पण 45. त्यानंतर आपल्याला लाईन क्रिएट करायची आहे 45 अँगलवरती, राईट. आता याचा डिस्टन्स वगैरे आपल्याला दिलेला नाही आहे लाईनचं, तर रँडम घेऊ शकतो आपण. तर लाईन कमांड घेतोय, याच्या सेंटरपासून आपल्याला इकडे रँडम डिस्टन्स जे काही, आता समजा मी याला इथे डिस्टन्स टाकतोय 100 mm. किती टाकतोय, 100. टॅप प्रेस करायचं आहे कारण आपल्याला अँगल टाकायचा आहे. कॉमा प्रेस केला की आपल्याला डिस्टन्स एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिसचं डिस्टन्स टाकतो. आता इथे आपल्याला डिस्टन्स नाही टाकायचं आहे, इथे आपल्याला अँगल टाकायचं आहे, तर त्यासाठी आपण टॅब प्रेस करावा लागतो. आणि या कंडिशनमध्ये आपला ऑर्थो मोड ऑफ असला पाहिजे, की जे आपला ऑफ आहे. इथे टॅप प्रेस करा, अँगल दिला 45, राईट. त्यानंतर या पण अपोजिट साईडला पण आपल्याला बनवायचं आहे. आता इथे जो अँगल येईल, डिस्टन्स आपण सेम टाकतोय, टॅप प्रेस करा. आता हा अँगल टोटली काय करतोय, हॉरिझॉन्टल पासून मेजर करतोय, म्हणजे टोटल आपल्याला 90 + 45 इट इज 135 आपल्याला काय घ्यावं लागेल, डायमेन्शन घ्यावं लागेल. सॉरी, अँगल घ्यावं लागेल, डायमेन्शन नाही, अँगल. तर त्यानुसार आपला इथं क्रिएट झालेला आहे. ओके, देन त्यानंतर आपल्याला इथं त्यांनी काय दिलेलं आहे, इथे आपल्याला 25 रेडियसचं एक हे दिलेलं आहे. तर त्यासाठी आपण इथं सर्कल एक ड्रॉ करूयात 25 रेडियसचं. किती, 25 रेडियस. देन आता याचा हे जे आहे, तर या ठिकाणी आपण सर्कल ड्रॉ केलेत. इट इज अ हाफ सर्कल आहे. ओके, पण या हाफ सर्कल कुठून ड्रॉ केला आहे, तर त्याचं सेंटर हे आहे. आता सेंटर आपण कॅल्क्युलेट करू शकतो का, तर करू शकतो. कसं करायचं आहे, आता 25 मध्ये याची रेडियस ॲड करायची. 25 मध्ये रेडियस किती ॲड केली आहे, 10. 25 मध्ये 10 ॲड केलं तर किती येतं डिस्टन्स, 35 येईल. ओके, तर इथे एक आपण नवीन सर्कल ड्रॉ करतोय 35 रेडियसचा, म्हणजे हे आपलं काय आलंय, सेंटर आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा आहे, हा वाला. आणि 25 आणि 35 वाले दोन्हीही सर्कल आपण ट्रिम केलेले आहेत. आता आपल्याला सेंटर आला आहे, तर सेंटरवरनं आपण सर्कल ड्रॉ करू शकतो. इथे आपल्याला 10 रेडियस आणि 20 रेडियस असे 2 सर्कल आहेत. सो गो टू द कमांड, सेंटर अँड रेडियस. हे आपलं सेंटर आहे, रेडियस 10 आहे, आणि परत आपण स्पेस बारचा यूज करणार आहेत. परत इथं 20 रेडियसचं सर्कल ड्रॉ करतोय. क्लिअर आहे, ओके.
देन सेम आपल्याला इकडनं पण ड्रॉ करायचं. सो गो टू द सर्कल कमांड. सेंटर पॉइंट हा आहे 10 रेडियस, परत 20 रेडियस. ओके. त्यानंतर आता अनवॉन्टेड पोर्शन्स. आता आपल्याला जे काही हे आहे जे आपण रेफरन्स म्हणून घेतलेले आहेत त्या सगळ्यांना काय करणार आहेत आपण डॉटेड लाईनमध्ये कन्व्हर्ट करायचं. आता डॉटेड लाईनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय करावं लागतं तर प्रॉपर्टीज पॅनलमध्ये लाईन टाईप चेंज करावा लागेल. जसं की ही लाईन आहे आणि ही लाईन आहे, या दोघांना काय करावं लागेल आपल्याला डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. सो फॉर दॅट गो टू द प्रॉपर्टीज पॅनल. त्याच्यातला थर्डवाला बायलेअरवरती क्लिक करायचं आहे. अदर्समध्ये जायचं आहे. लोड म्हणायचं आहे इथे. आणि इथे आपल्याला डॅश लाईन घ्यायची आहे, सॉरी डॉट लाईन घ्यायची आहे, नॉट अ डॅश. डॉट लाईन घ्यायची आहे. ISO डॉटवरती क्लिक करा. ओके म्हणा. आता कशाला डॉटमध्ये कन्व्हर्ट करणार आहेत. ही लाईन आहे, ही लाईन आहे आणि आपला सेंटर आहे. या सगळ्यांना काय करायचं आहे डॉट लाईनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. या तिघांनाही सिलेक्ट केलं. परत आपण बाय लेअरमध्ये आपल्याकडे इथे आहे तर या सगळ्यांना काय केलं. आता हे सर्व रेफरन्स होते म्हणून आपण त्याला डॉट लाईनमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आता नंतर आपण काय करणार आहेत सगळ्या याला ट्रिम करून घेणार आहेत. ओके. आता हा वाला पोर्शन बनवायचा आहे, धिस वन, हा वाला आर्क बनवायचा आहे. तर इथे आपण आर्क कमांडचाही यूज करू शकतो. मग आर्कमध्ये आपण व्हेरियस टाइप्स पाहिले होते. मग याच्यापैकी कुठला यूज करता येईल आपल्याला तर सेंटर स्टार्ट एंड वाला यूज करणार आहेत आपण. कुठला सेंटर स्टार्ट एंड. ओके. कारण आपल्याला सेंटर पॉइंट माहिती आहे, स्टार्टिंग पॉइंट माहिती आहे आणि एंडिंग पॉइंट माहिती आहे. झूम करा थोडंसं. ओके. सेम पोर्शन या बाहेरच्या 20 याला ॲड करायचं आहे. परत आपण तीच कमांड घेतोय सेंटर स्टार्ट एंड. तर पहिलं सेंटर पॉइंट, स्टार्ट आणि एंड. आता इथे आपल्याला अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचा आहे. आता ट्रिम करण्यासाठी आपण इथं TR एंटर जी आपण कमांड याच्या अगोदर पण यूज केली आहे किंवा शॉर्टकट की ट्रिम. आता ट्रिममध्ये काय काय ट्रिम करायचं ते लक्षात घ्या. आपल्याला जास्त गोष्टी ट्रिम नाही करायच्या, जे जवळजवळचं आहे त्याला ट्रिम करून घ्यायचं. हा पोर्शन, हा पोर्शन, हा पोर्शन आणि हा पोर्शन. म्हणजे बाकीचं आपल्याला डिलीट करायला इझी जातो. म्हणजे जास्त जर ट्रिम करत बसलात तर आपल्याला वेळ जातो खूप सारा. ओके. जास्त जर ट्रिम करत बसलो तर काय होतो वेळ जातो. ठीक आहे. आता खालचा पोर्शन बनला आपला जसा होता तसा. आता हा अपवर्ड पोर्शन बनवायचा आहे. आता इथे आपल्याला तो 15 रेडियसचा एक इथं जे शार्प कॉर्नर जनरेट होत आहेत तर ते आपल्याला तिथे चेंज करायचं आहे. ओके. तिथे चेंज करायचं आहे. तर त्यामुळे इथे आपल्याला 15 रेडियस घ्यायचं आहे. तर त्यासाठी टॅन रेडियसची कमांड आपण यूज करणार. कुठली टॅन रेडियस. कुठे टॅन द्यायचं आहे तर या साईडला टँजंट द्यायचं आहे, या साईडला टँजंट द्यायचं आहे. ओके. या साईडला टँजंट द्यायचं आहे, या साईडला टँजंट द्यायचं आहे आणि रेडियस टाकायची आहे 15. सेम कंडिशन आपण आपल्या अपोजिट साईडला यूज करू शकतो किंवा त्याला मिरर पण करू शकतो. इकडे टँजंट, इकडे टँजंट, परत 15. आपण या कमांड पाहिल्या होत्या. परत आपलं या कमांडचा एक प्रॅक्टिस होत आहे किंवा रिव्हिजन होत आहे. हे असं पण आपण ड्रॉ करू शकतो. ओके. देन धिस पण हा पण ट्रिम करायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हा वरचा पोर्शन बनवायचा आहे. आता हा अपवर्ड ही जी लाईन आहे हॉरिझॉन्टल 20 mm ची तर ही आपल्या सेंटरपासून किती mm वरती आहे 27 mm वरती आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपण असं करू शकतो, एक लाईन ड्रॉ करू शकतो 27 ची. ऑर्थो मोड ऑन करूया तिथे आता. आणि इकडे 10 mm कारण तो टोटल 20 दिलाय ना. तर 20चा हाफ आपण 10 घेणार आहेत आणि हा इथे डायरेक्टली काय करायचं आहे आपल्याला जॉईन करायचं आहे खाली. परत लाईन घेतलं. एक लक्षात ठेवा डायरेक्ट पॉइंट वरती क्लिक करू नका जेव्हा कर्वेचर हे असतो
तर काय होतं, इथं मी पॉईंटवरती क्लिक केलं तर लाईन आपली स्ट्रेट येत नाही, क्रॉसमध्ये येते, बघू शकताय आली आहे क्रॉसमध्ये, लाईन स्ट्रेट येत नाही. तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं लक्षात असू द्या, लाईन घ्यायची आहे आणि लाईन काय करायची आहे, थोडीशी एक्स्ट्रा ड्रॉ करायची आहे. आपल्या सर्कल किंवा याच्यावरती क्लिक न करता थोडीशी एक्स्ट्रा ड्रॉ करायची, जेणेकरून आपली लाईन काय होईल, स्ट्रेट जनरेट होईल. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, ट्रिम करणार आहेत पोर्शन्स. आता इथे आपण मिरर कमांडचा यूज करणार आहेत. कालच आपण मिरर कमांड पाहिली होती. आता या दोन लाईन धिस अँड धिस आपण इथे मिरर करतोय. आता मिररसाठी शॉर्टकट की काय सांगितली होती मी, MI मिरर एंटर करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 पॉईंट देतोय आपण, हा पोर्शन मिरर होतोय. आणि ही जी लाईन आहे तर ही लाईन आपण काय करतो, डिलीट करतोय आणि मधला पोर्शन जो सर्कल झाला आहे तो ट्रिम करतोय. त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता, याचे जे शार्प कॉर्नर आहेत तिथे पण आपल्याला रेडियस दिलेला आहे, इथे पण रेडियस दिलेला आहे. पण ज्यावेळेस आपण टॅन रेडियसचा यूज करतोय, या कंडिशनमध्ये काय करतोय आपण, टॅन रेडियसचा यूज करतोय, त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, ट्रिम करावं लागतं. आता टँजंट कशात द्यायचं आहे, याच्यात टँजंट द्यायचं आहे, याच्यात टँजंट द्यायचं आहे आणि 3 रेडियस द्यायची आहे. याच्यात टँजंट द्यायचं आहे, याच्यात टँजंट द्यायचं आहे, 3 रेडियस द्यायची आहे. ट्रिम पोर्शन्स हा ट्रिम पोर्शन्स. तर अशा पद्धतीने आपण आपली डायग्राम पूर्ण कंप्लीट केलेली आहे या मेथडने. ठीक आहे, हा एक आपला काय झालेला आहे, हा एक आपण एक्झरसाइज क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑल डायमेन्शन चेक करू शकता. आपण डायमेन्शनच्या वेळेस डायमेन्शन्स बघूयात. याच्या प्रत्येकाचं डायमेन्शन हे काय आहे, हा 10, हा 10, टोटल 20 आहे. याचा रेडियस बघा, हा 20 आहे, हा 15 आहे, हा 20 आहे, 10 आहे. हा टोटल आपण 100 mm घेतला होता. 100 mm ची गरज नव्हती, पण मी एक्स्ट्रा ठेवला होता, लक्षात असू द्या. तुम्ही कमी पण घेऊ शकता. या सगळ्यांचं जर ॲडिशन केलं तर हा टोटली किती आहे, हा इथला 35 होता. 35 मध्ये जर 20 जर ॲड केलं तर इट इज अ 55. म्हणजे आपण 55 लेंथ जरी दिली असती तरीही चाललं असतं. ओके, तर इन दॅट वे वी विल क्रिएट, असा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. आता याच्या साईडवाला ऑब्जेक्ट मी जनरेट करणार आहे. आता याच्यामध्ये थोड्याशा वेगळ्या कमांड्स आपण यूज करणार आहेत. ओके, याच्यामध्ये थोडं डिफरंट कमांड आपण पाहणार आहेत. जसं की ॲरे कमांड काय असते, कशी असते आणि कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. राईट, सो लेट्स गो टू द कमांड. आणि इथे ऑफसेट कमांडचाही आपल्याला यूज करायचा आहे. ऑफसेट काय असतं आणि कसं यूज करू शकतो. आता इथे बाहेरचा जो सर्कल आहे तो रेडियस 42 आहे. सो गो टू द सर्कल कमांड, सी एंटर. इथे डायरेक्टली रॅन्डम पॉईंट क्लिक करा आणि 42 रेडियस असं त्याचं डायमेन्शन द्या. ओके, त्यानंतर सगळ्यात बाहेरचा सर्कल, त्यानंतरचा सर्कल आहे आपल्याला 33.5 रेडियस, जो डॉटवाला आहे. परत आपण सर्कल घेतला 33.5. ओके, देन परत आपण सर्कल 25, 25, 15 असे 2 सर्कल आहेत. तर 25चं 25 रेडियस, परत स्पेस बार, इथे 15 रेडियस 15. आता यातला हा जो सर्कल आहे दॅट इज अ 33.5 रेडियस 33.5, हा वाला काय आहे, डॅशवाला आहे. याला सिलेक्ट करा आणि इथे त्याला डॅशमध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, देन आता हा जो पोर्शन आहे धिस वन, तर हा पोर्शन आपल्याला बनवायचा आहे. याची टोटल डेप्थ दिली आहे 8.549. म्हणजे आपण 8.55 घेऊ शकतो किंवा एक्झॅक्ट व्हॅल्यू टाकायची असेल तर एक्झॅक्ट व्हॅल्यू पण टाकता येते, लक्षात असू द्या. ओके, आता एक लक्षात घ्या, आपण सेंटर बसणं, आता आपण पहिला हा बनवतोय. ओके, सेंटर बसणं किती घ्यायचं त्याचं डिस्टन्स, 8.45 सॉरी 549. एकच मिनटं, जस्ट 549 राईट.
8.549 असं आपण डिस्टन्स टाकलं, राईट. आता हा डिस्टन्स टोटल किती आहे, त्याचं विड्थ किती आहे, 8 mm आहे. म्हणजे 4 mm या साईडला जाऊ शकता आणि वरती क्रिएट करू शकतो आपण 4 mm राईट हँड साईडला आपण घेतोय आणि वरती थोडंसं एक्स्ट्रा क्रिएट करायचं, राईट. आणि याच्यातनं अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करायचं आहे. इथे पण मिरर करायचं आहे आणि मधली जी लाईन आहे ती काय करतोय आपण डिलीट करतोय. एकच मिनटं, आय थिंक काहीतरी चुकलं वाटतं आपलं डायमेन्शन्समध्ये काही. तर हा टोटली 8 mm पाहिजे. ओके, काय झालं आपलं थोडंसं चुकीचं झालं आहे. इथे लक्षात घ्या, आपल्याला 4 mm घ्यायचा होता, आपण काय केलं त्याला 8 mm घेतलं आहे, राईट. काय करायचं 8 mm घेतलं, इकडे 4 घ्यायला पाहिजे कारण टोटल 8 आहे ना तो आपला, राईट. टोटल 8 आहे, त्यामुळे आपल्याला काय केलं अनवॉन्टेड पोर्शन ट्रिम करतोय, एक्झिस्ट करा. त्यानंतर याच लाईनला मी इथं मिरर करतोय. आता एकाच लाईनला का मिरर करतोय त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे, कारण या लाईन दोन वेगवेगळ्या व्हायल्यात. जेव्हा आपण याला दोन्ही लाईन हे करतोय ना तर त्या वेगवेगळ्या होत आहेत. आता इथे आपण एक नवीन कमांड बघणार आहे, दॅट इज द ट्रिम. जसं आपण पाहिलं ट्रिमच्या आतमध्येच आपल्याला एक एक्सटेंड नावाची कमांड पाहायला मिळते. एखादा ऑब्जेक्ट आपण काय करू शकतो एक्सटेंड करू शकतो, ठीक आहे. तर एक्सटेंडसाठी कुठली लाईन एक्सटेंड करायची आहे, धिस वन सिलेक्ट करा आणि मधली जी लाईन आहे तर ती डिलीट करून टाकून द्या, ठीक आहे. तर हा असा पोर्शन बनला आपला डायग्राममध्ये. देन आता हे पोर्शन किती आहेत आपले टोटली 1 2 3 4 5 6. आता हा पोर्शन किती वेळा आहे 6 वेळा आहे. आता हा 6 वेळा आपल्याला ड्रॉ करायचा म्हटलं तर आता याच्यामध्ये प्रत्येकामध्ये अँगल हा 60 डिग्रीचा आहे. इथून एक 60 डिग्रीवरती आपण एक लाईन ड्रॉ करून हा बनवणं खूप डिफिकल्ट आहे. तो काय आहे खूप डिफिकल्ट आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहेत, इथे एक ॲरे नावाची कमांडचा यूज करणार आहेत. कुठली कमांड, ॲरे कमांड. या ॲरे कमांडमध्ये आपण टोटल जे ऑब्जेक्ट आहेत तर ते बनवायचे आहेत. तर त्यासाठी जसं आता आपण ऐकणं स्केल पाहिलं होतं कालच्या साईडला, स्केलच्याच राईट हँड साईडला आपल्याला ॲरे कमांड आहे. आता याच्यामध्ये 3 टाईपचे ॲरे असतात. एक रेक्टँगल ॲरे असतो, एक पाथ ॲरे असतो आणि एक पोलार ॲरे असतो. ओके, रेक्टँगल, पाथ आणि पोलार. पण याच्यापैकी आपण यूज करणार आहे पोलारचा, कारण इथं जो पार्ट आहे तो सर्क्युलर मध्ये जातोय. कशात जातोय, पोलार ॲरे मध्ये जातोय. म्हणजे याच्यामध्ये अँगल जो आहे टोटल आपला सर्कल तर 360 डिग्रीचा असतो. ओके, 360 मध्ये 6 एलिमेंट म्हटलं तर प्रत्येकातला अँगल किती येणार आहे 60 डिग्रीचा येणार आहे. 360 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 60 अँगल. आता इथे आपण पोलार ॲरेचा यूज करणार आहेत. ओके, त्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन काय येत आहेत ते बघा. पोलार ॲरे यूज कर, सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतोय. आता कशाला करायचं, याला याला आणि ही जी आपली लाईन आहे या तिघांना काय करायचं आपल्याला ॲरे करायचं, राईट. एंटर करा. त्यानंतर तो काय म्हणतोय स्पेसिफाय सेंटर पॉइंट ऑफ ॲरे. आता कुठल्या सेंटरवरती हा ऑब्जेक्ट जनरेट केलेला आहे, एक तर हा डॅशवाला किंवा हा बाहेरचा. मग याचं सेंटर कुठे आहे आपलं, याचं सेंटर हे आहे, लक्षात असू द्या. आता इथे आपले बाय डिफॉल्ट एलिमेंट हे 6च असतात. एव्हरी टाइम इट इज अ 6. ओके, तुम्हाला एक्स्ट्रा वाढवायचे असेल तर आपण एक्स्ट्रा वाढवू शकतो. याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण एक व्हिडिओ बनवणारच आहेत. ओके, ॲरे कमांडबद्दल. सध्या आपल्याला 6 आहे, बिटवीनचा अँगल 60 आहे आणि फिल अँगल म्हणजे टोटल अँगल आपला 360 आहे. आता सध्या आपण काय करतोय, याला मी ओके करतोय, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे हा एक सर्कल आहे इथे, ठीक आहे. हा सर्कल आहे. या सर्कलचा रेडियस दिलेला आहे आपल्याला किती, 4 रेडियस दिलेला आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल ड्रॉ वन सर्कल हियर. कुठे आहे, एक तर 3 कंडिशन असू शकतात. एक तर अँगलवरती असू शकतो,
हॉरिझॉन्टल असू शकतो. आता इथे बघा, कमांड एस्केप करतोय मी थोडं. इथे पहा, इथे हॉरिझॉन्टलला आहे, एक तर व्हर्टिकलला असू शकतो किंवा असा अँगलमध्ये असू शकतो. तर इथे आपल्याला हॉरिझॉन्टल आहे, तर हॉरिझॉन्टल ड्रॉ करायला आपल्याला इझी जाईल. किती? 4 रेडियसचा. आता या सर्कलला काय करायचं आपल्याला? ॲरे करायचा परत. हे पण 6 आहेत ना, 1 2 3 4 5 6 आणि इक्वल अँगलमध्ये आहेत. सो गो टू द सिलेक्ट ऑब्जेक्ट किंवा डायरेक्ट ॲरे कमांड सिलेक्ट करा. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. ऑब्जेक्टला सिलेक्ट केल्याच्या नंतर तरीही आपल्याला इन्स्ट्रक्शन सिलेक्ट ऑब्जेक्टच्या शो करतोय. तर इथे काय करावं लागेल? आपल्याला एंटर करावं लागेल. एंटर करून आपण काय करायचं आहे? स्पेसिफाय सेंटर पॉईंट. आता हा कुठल्या सर्कलच्या सेंटरवरती आहे? म्हणजे जो आपण 4 mm चा जो सर्कल ड्रॉ केला आहे, 4 रेडियसचा जो सर्कल ड्रॉ केलेला आहे, तर तो कुठे आहे? डॉटेड सर्कलवरती आहे. आणि डॉटेड सर्कलचा सेंटर पॉईंट कुठे आहे? इथे आहे. तर आपले नंबर ऑफ एलिमेंट 6 आहेत. तर ओके करा. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? हे ऑब्जेक्ट जनरेट करू शकतो. तर हा फर्स्ट बनवला आणि हा सेकंड बनवला, ज्याच्यामध्ये आपण आज एक ट्रिम नावाची एक नवीन कमांड पाहिली आहे. त्याचबरोबर ॲरे एक कमांड आपण पाहिली आहे, ज्याच्यामध्ये आपण यूज केलेल्या आहेत या कमांडचा. ओके, ठीक आहे. तर हे 2 एक्झरसाइज आपण पाहिल्यात, जे आत्तापर्यंत आपण कमांड पाहिल्या होत्या त्याच्याबद्दल आपण एक ओव्हरऑल एक एक्झरसाइज पाहिलेला आहे. ओके, ठीक आहे. ओके, जर आजचं आपण लेक्चर इथंच स्टॉप करणार आहे. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.